आज जय संघ शिवला भाऊ. जय संघ सर, जय संघ. तुमच्या ते मुलाची ती हे कॉन्फरन्स मीटिंग बी पाहिली मी पूर्ण. हा 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 हा. पण ते फराटेदार इंग्लिश आणि आपण 10वी नापास ते आपल्या सारं डोक्याच्या वरून गेलं. नाही ते कसं असते सर, हा विद्यार्थी 12वी झाल्यानंतर सीईटीची एक्झाम देते. बर बर बर. सीईटी मध्ये त्याला 99.99 मार्क्स आले. ते अभिनंदन त्याच्याबद्दल. त्याचं बी कारण त्याचे ते कष्ट आहे बरं का. हो. आणि त्याच्या कष्टाला जोड देणं तुमचे कष्ट आहे. नाही काय तसं नाही सर, ते त्याला दिशा जी मिळाली ते तुमच्यापासून मिळाली. कशी याच्यात ते एक मोठं हे आहे, माझी जी ओळख झाली हे तुमच्यापासून निर्माण झाली. बरोबर आहे. हा नाही नाही माझ्यापासून नाही संघर्ष ग्रुप पासून. हा, संघर्ष ग्रुप पासून. आणि दुसरी गोष्ट, त्या ओळखीच्या माध्यमातून कुठेतरी मला नोकरी मिळाली, चांगला जॉब मिळाला, 2 पैसे शिल्लक राहिले, त्याच्यामुळे तुम्ही मुलाच्या शिक्षणावर खर्च करू लागले. बरोबर बरोबर. ते बापाचे जे कष्ट पाहून मुलांना थोडीशी प्रेरणा मिळाली, ते त्या एक्झाम मध्ये चांगल्या तऱ्हेने पास झाले. आणि दुसरी गोष्ट, त्याचा नंबर पुण्याला लागला शिवएपीला. त्याचं फर्स्ट इयर क्लिअर झालं. फर्स्ट इयरचा आठवण आहे तो, म्हणजे 10 पैकी 9.5 पॉइंटर आहे त्याचा. अभिनंदनास पात्र कामगिरी केली त्यांनी. हा हा हा, म्हणूनच मी मग त्या ग्रुपवर टाकली पोस्ट. म्हटलं सर. तर विलास भाऊ, मी माझं असं म्हणणं आहे की जे समजा माझं ते स्वप्न होतं, वाहन चालकाच्या उत्पन्नात वाढ आणि खर्चात कपात व्हायला पाहिजे. बरोबर बरोबर सर. आणि त्याचा फायदा वाहन चालकाच्या परिवाराला मिळाला पाहिजे. म्हणजे तुमच्या रूपात का होईना कुठं कुठं साध्य झालंय असं मला तरी वाटतंय बा. हो ना सर, मी तर पूर्णच म्हणतो ना, मी सुरुवातपासूनच म्हणत नाही याचं श्रेय तुमचंच आहे म्हणून. तर माझं श्रेय नाही हे एकट्याचं, याचे संघर्ष ग्रुपमध्ये ते विचार आहे माझे. श्रेय साऱ्याचे ऐकून घ्या. तर विलास भाऊ, जीवनात कसा सर, लाईन अप करणारा माणूस पाहिजे. कुठून तरी ज्या माणसापासून आपल्याला लाईन मिळाली त्या माणसाला आपण विसरणार नाहीये. नाही, त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, मनापासून मानतो. कारण की खूप काही लोकांना आपण अशा मदती केल्या, कुणासाठी दवाखान्यासाठी केल्या, कुणाच्या शालेय शिक्षणासाठी केल्या, बरोबर बरोबर. कुणाच्या गाडीचे हप्ते भरायलाही पैसे नव्हते तर सदस्य नोंदणीतले पैसे आपण त्यांना खर्चाला दिले किंवा उपाशी तो राहायला नाही पाहिजे. बरोबर बरोबर. लेकराच्या शिक्षणाची जर फी भरायची असेल तर सदस्य नोंदणीतले पैसे आपण भरायला दिलेले आहेत. पण लोक उपकार मानत नाहीत. ते तुम्ही मानले, ते जाहीररित्या मानले, त्याच्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. आणि माझं असं मत आहे वैयक्तिक बरं का, ज्याने कुणी आपल्याला हात दिला असेल आपण भविष्यात त्याला पण साथ द्यायला पाहिजे. नाही, विशेष नाही सर, तसंही मी तुमच्यासोबत आहेच ना. चला, ओके, धन्यवाद. हा कॉल रेकॉर्डिंग झालेला विलास भाऊ, मी शेअर करू शकतो? काहीच प्रॉब्लेम नाही सर, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, जय संघर्ष. आणि परत तुमच्या मुलाच्या कष्टाचे, त्याच्या मेहनतीचे, जो तो रात्री 4-4 वाजेपर्यंत जागला आणि अभ्यास केला, संघर्ष ग्रुपच्या वतीने, संजय अनोरपरेच्या परिवाराच्या वतीने त्याचे खूप 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 आभार. नाही, तो पण बोलून होता सर मला, आपण सर्वांना भेटायला जाऊ म्हणे एक वेळा. म्हणजे माझ्या म्हणे पप्पा जसा मी जॉईनिंग वगैरे होऊन देईन तर फर्स्ट टाइम आपण सर्वांना भेटायला जाऊ. चालन. मला त्या ज्या दिवशी तो दिवस उगल, हा सर, तो दिवस माझ्यासाठी सोन्याचा दिवस असेल. धन्यवाद. थँक्यू सर, धन्यवाद. हो खूप आभार.